कुंभमेळ्यासाठी नाशिकच्या तपोवनातील 1800 झाडांच्या कत्तलीला मोठा विरोध होत असताना आता मनसेचा प्रवेश आणि राज ठाकरे यांचा सरकारला दिलेला गंभीर इशारा. आज आपण जाणून घेणार आहोत या वादाचा मूळ मुद्दा काय आणि राज ठाकरे एवढे आक्रमक का झाले. सविस्तर प्रकरण काय आहे हे पाहूया या व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी वैशाली नागरे तुमचे स्वागत करते न्यूज 24 महाराष्ट्र लाईव्ह मध्ये. कुंभमेळ्यातील साधुग्रामासाठी नाशिक महापालिकेने तपोवनातील 1800 पेक्षा जास्त वृक्ष कापणीची तयारी केली आहे. हा निर्णय समोर आल्यानंतर नागरिकांचा तीव्र संताप, पर्यावरण कार्यकर्त्यांचा आंदोलनाचा इशारा आणि आता राज ठाकरे यांनीही सरकारवर थेट आरोपांचा वर्षाव केला आहे. मनसेने जारी केलेल्या पत्रकात आज राज ठाकरे म्हणाले, कुंभमेळ्याचं कारण दाखवून झाडं तोडायची, जमीन सपाट करायची आणि नंतर तीच जमीन आपल्या लाडक्या उद्योगपतीला दान करायची, हा सरकारचा प्लॅन दिसतो. आमच्या मनसेच्या सत्ता काळातही कुंभमेळा झाला, हजारो सुविधा उभारल्या, पण एकही झाड कापलं नाही. मग आता झाडं का तोडावे लागत आहेत? ही झाडं तोडून दुसरीकडे लावू अशी पोकळ आश्वासनं देऊ नयेत. सरकारकडे जागा असेल तर तिकडे साधुग्राम करा. तर राज ठाकरे यांनी आरोपांची मालिका सुरूच ठेवली. सध्या महाराष्ट्रात सुरू आहे ते फक्त जमिनी गिळणं. सत्ताधारी मंत्री, आमदार आणि त्यांचं वर्तुळ उद्योगपतींचे दलाल म्हणून दिसत आहेत. लोकांच्या भावना, पर्यावरण, तपोवनाची जैवविविधता कुणालाच काही घेणं देणं नाही. यावेळेस राज ठाकरे यांनी स्पष्ट आवाहन देखील दिले आहे. नाशिककरांनो, तुम्ही ठाम राहा. तुमच्या पाठीशी महाराष्ट्र नवनिर्माण सेना भक्कमपणे उभी राहील. ते पुढे म्हणाले, यात कोणतंच राजकारण नाही. निवडणुका झाल्यानंतरही आम्ही या वृक्षतोडीला विरोधच करणार. सरकारने संघर्ष वाढवू नये. लोकांचे म्हणणे ऐका, आदर करा. त्यामुळे आता या प्रकरणाचा शेवट कुठे होणार? सरकार झुकणार की जनतेचा संघर्ष अजून तीव्र होणार? सर्व अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.